नमस्कार मंडळी. आज आहे ना, आज मी मार्केटून आलो आणि आज नवीन पाहिलं परत की आज काढलंय किचन आवरायला. अरे सॉरी चुकलं हॉल आवरायला काढलाय हॉल. तर यांचं चालू झालेलं आहे बरं का. हे बघा सगळा हॉल वगैरे सगळा पसारा वगैरे काढलेला आहे. सगळं आता बाहेर काढलेलं आहे. बाकीचं सामान वगैरे सगळं आवरायचं चालू आहे. आणि हे काम का चालू आहे माहिती का? आज जायचंय आम्हाला हॉटेलला जेवायला आहे का. आज आहे ना परत आमचे 2 परिवार जाणार आहे. एक आमचा आणि एक योगेश भाऊचा 2 परिवार जाणार आहे आम्ही जेवायला. ताई वगैरे पण राहणार आहे, मोठी ताई वगैरे. तर तिकडं पण दाखवतो. आणि यांचं चालू आहे आता आवर म्हणजे यांना आज कसं आहे जेवायला बनवायचं नाही ना, म्हणून आज आहे ना हॉल काढलाय यांनी. बघा आता यांचं चालू आहे पसारा आवरायचे काम. आणि कोमल चालू आहे पुष्पास. कोमल काय म्हणते बोल. काय नाही बाबा, चालू आहे आमचं कामावरनं. कामावर चालू आहे. नीट साफसफाई करायची बरं का. हा ना. आयुष्यात आहे ना 3 गोष्टी कधीच करायच्या नाही. एक म्हणजे घरच्यांच्या पसंतीने लग्न, दुसरं म्हणजे स्वतःच्या मर्जीने लग्न, आणि तिसरं म्हणजे लग्न. नुसतं 4 दिवसाचा बाबूश होणार, बाकी सब जिंदगी रोना धोना. मस्त आरामात खायचं प्यायचं आणि रिंगाला करायचं, पण लग्न नाही करायचं, एकटं राहायचं आणि मजा करायची. जर तुम्हाला हे व्हिडिओ जर असा पाहून जर लग्न करायची इच्छा होत नसेल तर मग तुम्ही सरळ मार्गावर चाललेले आता. मस्त आहे, तुम्ही लग्न करू नका. जर तुम्हाला करायची हौस असेल आम्हाला विचारा लग्न करून काय पस्तावा आहे. कोमलला विचारा किती पस्तावा आहे लग्न करून. नाही तर काय. दर 8 दिवसाला हॉटेलला जायचं पस्तावा आहे. दर महिन्यामध्ये कपडे घ्यायचं पस्तावा आहे. दर 2 महिन्यानंतर घरी माहेरी जायचं पस्तावा आहे. 2 महिन्याला जाते मी. कधी गेलं शेवट कधी गेली होती? पहिल्यांदा गेली 2 महिन्याला. हा पहिल्यांदी गेली. अरे तो हा ना. कसं दिसते पाहिजे नाकी दोबाड दिसतंय व्हिडिओ मध्ये. मग एवढा जवळ नका घेऊन, असं थोडं लांब. असं घेऊ का लांब? या बायांचे लक्ष द्यायचं नाही, पण हे बरोबर आहे लग्न करायचं नाही. कोमल मध्ये पळे पळ. माणसाला बी राबवता लग्न करू नका बर का. नका करू लग्न. लय ताण आहे भो. माईच्या राज्यामध्ये बी लग्न हे होतं, ताणच होता. आणि आता बायको आली ती बी ताणच देती. ती बी बायकोच्या ती बी जीवनामध्ये दे रे हरी पलंगावरी असं कोणीच नाहीये. काम केल्याशिवाय पर्याय नाही. काम अशा पद्धतीने मम्मीचं आजचं लेक्चर संपलेलं आहे. मम्मीचं लेक्चरच नाही घ्यायचं त्यांना. मम्मीचं लेक्चर संपलंय. मम्मीचं लेक्चर संपलंय लेक्चर. बरोबर आहे. चला आता आपण आहे ना काम वगैरे करू थोडंफार, नंतर जेवायला जायचं आपल्याला. चला मी जातोय जेवायला. काही यांची इच्छा वाटत नाही मला जेवायला यायची, कारण यांचं काम चालू आहे. चला मी पथरच घेईन. मी डायरेक्ट आवाज शिजवायला लावून त्याला डायरेक्ट गेलं का डायरेक्ट पाणी व्हायला पाहिजे मध्ये. कस काय पचू देईन पा. मी डायरेक्ट चिकन एवढं शिजवान ना. चलो थोडं काम करतो आता. चलो आता आम्ही निघालोय आणि पप्पा आणि योगेश भाऊ पुढे गेलेले आहे. ते घेऊन गेलेले आहे भाजी वगैरे सगळं बनवायला दिलंय ना. आणि आता आम्ही बघा आता दीदी मागच्या सीटावर 4 जण आहे आणि हर्षू माग आहे. आम्ही एवढे सगळे बसलेलो आहे. हर्षू जागा नव्हती म्हणून हर्षू माग बसला. आमचे कष्ट पाहिले तुम्ही खायसाठी. कष्ट आहे. तुम्ही सीट लावले नाही ते सांगा. अरे एवढ्यासाठी ते सीट पुसायचे लय अवघड होतात ते. पण लावून घ्यायचे ना, आता लागतीलच ना. हा लागतील का आता. तुम्ही असंच कोमलला टपावर बसून देऊ एवढं काय. कशाला टपावर. वहिनी स्कूटी घेऊन येलो. हा ना. चला आता आपण तिथं जाऊ. सगळं रेडी आहे, फक्त जायचं आणि खायचंय. चालेल. आता आलेलो आहे आम्ही आणि आता स्टार्टर वगैरे आलेले. सगळ्यात पहिले पापड वगैरे आले. आता आलंय सूप आलंय. आवडत नाही म्हणून नाही खातो ना. मी बघते सांगितलं होतं ना. घरी ट्राय करायला चांगलं लागलं. एक सांगून द्या ना. लय भूक लागली. कोमल आता आहे ना.
अरे कोमल तुला मांजर आवडते का? नाही आवडत ना? एका मांजरला दुसरी मांजर नाही आवडत ना? नाही आवडत खरं ना? नाही आवडत. मग ही मांजर काय करते त्याची? मी तिथे बसली म्हणून मी पायवर करून बसली. हा मुझे भी ले रहे ब्लॉग में. तिला आहे ना, तिला माहिती तुला आवडत नाही म्हणून ती तुझ्यापाशी बसली. पण ती बसली म्हणून मला पायवर काय सगळे बसले बघ. तिकडे तिकडे तिकडे. अगं काही नाही करणार ती मम्मी त्यात लागते. बिचारी बसली आहे ती वाट पाहते कोमल कधी ती कोमल कोमल कधी देईन? कोमल कधी जाते? कोमल देणारच. कोमल बसली आहे. विचारत कोमल नाही ना? कोमललाच कमी झालं. हा कोमल आलेलं आहे भाऊ फायनली. घ्या ना लवकर टपाटप मध्ये आली ना बाई. काय कोमल घ्या ना तुम्ही कसं वाढत काय वाढत बेडत काय नाही तसं आहे. प्लेटी पण घे. पेटा नाही मला एकदम थोडं कोमल बदलाय आलं माझं वहिनी मी मस्त कसं माहिती का दात असे सळसळ करत होते माझे. दात सळसळ काय? लई सळसळ. ये मग रस्सानं दुखते हाडानं दुखते ती याद रस्सा नाही ना. हाडच खा नाही. काय का? कोमल कसं वाटेल? कसं दाखवतो घरी एकदा. मम्मी मी काय गरज आहे का गं बाप लेग पीस लेग पीस किती भारी लागतं तुम्हाला का माहिती? नाही. काय मग तुमचं चिकन खाण्याचं आहे? लेग पीस कसा असा लेग पीस मजा आहे का? डायरेक्ट असा तोडायला पाहिजे. हा, असं. आता झालंय ना स्टार्टर? झालं स्टार्टरच खातो, मेन कोर्स नाही खात. बाकी नाही आवडत काय आता हे मेन कोर्स काय मेन कोर्स त्याच्यामध्ये पोळी हे रोटी. भाकर कोणाची बाई आमचं ओव्हर आहे आता. काका भाकर घेता आधी पप्पा पप्पा तुझं हवा मारायला लागले डायरेक्ट. तिखट झाली त्यांची भाजी तिकडे आली मम्मी? ते घर भाकर तिखट लागते मी हे पण तिखटच लागणार नाही का बाई असे पिक काय गेले तर आम्ही जेवण करतो. चलो बाकी सगळे तर तुटून पडले. कोमल तर पडली तुटून. कोमल मटन कोणाला कोमल आवडतं? कोमल हा हा काय दिसतंय? मी ताटातलं पीस उठून घेतो. हे बा हे बा हे बा आमचं जेवण वगैरे झालंय. आता निघालोय. सगळ्यांच्या टाईट झालं एकदम. जेवण वगैरे एकदम टाईट झालेलं आहे. आणि पा सगळे आता रेडी. पण कसं झालं जेवण? मस्त झालं चांगलं छान होतं पोटले टमटम झाले सगळ्यांच्या. अशा पुढं 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 आलेले यार. बाप रे बाप इथं जास्त झालेलं आहे. तो काबर जास्त आलं एवढं? काबर जास्त आलं एवढं? माझं झालं आलेलं आहे. असं वाटतं की तो सहावा का? डिलिव्हरीचीच वेळ दिसते. डिलिव्हरीचीच वेळ दिसते माझी वाली तर. चला माझ्या बाजूच्या बेडला आयुष्यच हा चला आता आम्ही घरी चाललोय. चला बसा लवकर गाडीत बसा. चला बसा. किती झाली इथं पा माझ्यासोबत किती नाइंसाफी गेली. आता मला म्हणे का तुझं जेवण जास्त झालं, पोट जास्त वाढलं म्हणे तुझं आलं तर तू मागं बैस. तर मला आता मागं बसून दिलं. मी आणि हर्षू मागं बसलेलो आहे आता. खूप आणि ते मस्त आता आहे ना आडे पडले पुढं. तिघ मस्त झालेलं आहे त्यांना. आणि पप्पा आता कसे पडे आम्ही आडे कसे पडवा आडे कसे पडू. आणि तिची तर एकदम म्हणजे 9/9 एवढा भारी चान्स मारी घातला तिने पुढं बसायचा. एवढा भारी चान्स मारून घेतला. कंटिन्यू पुढे बसते. पुढचा सीट म्हणजे तिचा बुकच झालेला आहे. कोणी किती का म्हातारा माणूस हो त्याला माग पुढं ती बसते असं आहे. आता पहा ना आम्हाला एवढ्या जागेमध्ये 2 जणांना बसवलं. इथं सीट पण नाहीये. डिक्की मध्ये बसून दिला. गरम होते ते वेगळं. किती गरम होतंय. ते मस्त एसी मध्ये. ते मस्त एसी मध्ये आहे. गेली सगळी हवा त्याची आता डिलिव्हरी नंतर तिला डिक्कीतच घालतो तिच्या मुलाला आणि तिला. बघा तुम्ही आता डिक्कीतच बसवत तिला. लगेच संतोष मामा चिडतील. तिला बसव माझ्या मुलाला नको बसू. कोण चिडेल रे? संतोष मामा आता. संतोष बाबा. हा चला आता बिचाऱ्यांना का बरं आम्ही सांगतो? चाललो. म्हणता काय माहिती झोपेतून उठलोय मी आता. आणि ना सगळे बसेल होते सगळे. आता हे पा हे ना सगळे बसले. पप्पा मोबाईलवर आहे. हे दोघं मोबाईलवर आहे. सगळे मोबाईलवर होते. मग कोमल माझ्या शेजारी बसलेली होती.
मी पण उठल्यानंतर मोबाईल होतो. मग मी विचार केला, म्हटलं चहाला कोमल तर लय शांत बसले, म्हटलं कोमलचा तर आवाज बी नाही. तर कोमल आत्ता आहे ना याच धाकाने पळून आली आहे का मी व्हिडिओ काढून, म्हणून आता बसली. ती पण ती काय करत होती माहिती का तुम्हाला? कोमल काय करत होती तू इकडे बाहेर? खरं सांग काय करत होती? काहीच नाही ना. कोमल कोमल आहे ना कोमल, आज म्हणजे सूर्य कुठून उगवला मला हे कळत नाही. सूर्य आवडतं म्हणजे पहिल्यांदा पाहिलं तुला 1.5 वर्षामध्ये. काय करत होती माहिती का? ती आज चक्क आज पुस्तक वाचत होती कोमल. अरे बाप, कस काय सूर्य कुठून उगवला? अरे बाप, सूर्य जागी तर सूर्याच्या जागी चंद्र तर नाही उगवला ना. मला खरंच आवडतं ते पुस्तक वाचायला. पुस्तक वाचायला खरंच आवडतं. त्या योगायोगाने पुढचा हॉल आवरला तर बेडरूम मध्ये पडलेलं होतं, मग दिसतं वाचत बसली. बापरे बाप. कोमल तिकडे पाहून आली मी. मग तिकडे बघून आलं का? मला माहित होत तिथं थांबले असेल काय नाव असतं. मला पण माहित होतं तुम्ही ज्या पद्धतीने मोबाईल घेऊन पळाले त्या पद्धतीने मी पण तुमच्या मागच्या बोलत आली. चला आता डाक पॅक करायला. कोण कोण येतंय? कोण कोण येतंय डाक पॅक करायला? नाही आता पार्सल वगैरे टाकून आलेलो आहे सगळं आणि जेवायला बसलेलो आहे. तर जेवायसाठी आता बघा कोणालाच इच्छा नव्हती, कारण सगळे दुपारी एकदम टाईट झालेलं होतं. मग आज हलकं फुलकं केलं. मम्मीने काय केलंय माहिती का? मम्मीने केलंय शेवाया. गोडवाल्या शेवाया. मम्मी खाते तिखट, मी बी तिखट खाते असंच. मम्मी तिखट चहा लय दिवस जाऊन चालू झालं तिखट चहा चालू. आज दीदी बोलली म्हणून झालं त्या नाही झालं नसतं. आज दीदी बोलली म्हणून त्या झाल्या. आणि आजची आपली कमाई होती 1000 रुपये आणि आजचा आपला खर्च होता 2500 रुपये, म्हणून आपण 1500 रुपये लॉस मध्ये चालू आहे आजच्या दिवसामध्ये. 1000 रुपये कमाई, 2500 रुपये खर्च, 1500 रुपये लॉस मध्ये. कभी कभी चलता है. कोमलमुळेच माझ्यामुळे काय त्यामुळेच चिकन मला काय कशी बोलत होती? तेट्टे जाणार तुमच्या पोटात नाही दुखणार मग मला निघून जाणार. आमचा प्लॅन झाला होता जायचा बरं का. मग आम्हाला जायचं होतं, सगळ्यांना जायचं होतं, पण तिला मी काय बोललो, तिचं चालू होतं मग का हो तुम्ही तुमचं जाणार. म्हटलं हो आम्ही आमचं जाणार. मग तुम्हाला माझी आठवण नाही येणार का? म्हटलं का बरं येईन आठवण, तू तर खात नाही. म्हटलं नाही ना म्हणे, माझी इच्छा होती खायची. म्हटलं नाही ना, तू फक्त तुझ्या घरीच खाते. म्हटलं तू कोपरगावला आल्यावर खात नाही. म्हटलं मग म्हणते कसं नाही ना म्हणे, मग तुम्ही खाल्ल्यावर तुमच्या पोटात दुखणार नाही का? म्हटलं नाही दुखणार ना. म्हणे कस काय नाही दुखणार म्हणे, बरोबर दुखन म्हणे, मला बी यायचं नाही खायला. अशी केलं होते मी. आहे ना कोमल? खरं बोल कोमल, मी याच्यामध्ये काय खोटं बोललो का? तुम्ही खोटं बोलले की मी फक्त तिथं खाते इथं खात नाही. हा तिथं जास्त खाती तर कमी खाते असं. मग काही इथं 2 पीसच्या वर खाती का तू? मग आज 15 पीस खाल्ले. काही चावल तुम्ही मग चावल खरं काय सांग. खाते? खरं सांग. 15 पीस नाही कोमल एवढं नाही खात, कोमल खाते थोडंफार. मी तर 15 पीस खाते. कोमलने पाहिलं पण व्हिडिओ मध्ये लेग पीस कसा खाल्लाय लेग पीस आपल्याला आवडतो बाबा. आणि तसाच सोडून दिला, काय खात नाही मग ते मला खायचे त्या हाडाने. खाते बी येत नाही. त्या हाडाने आवडतं. हाडानं दुखती दाड ग सजनी रस्सा रस्सा. तू सजना झाली, तू सजना झाली, तू सजना बरोबर आहे, तू सजनाचे समजू शकतो. काय इकडे बाय इकडे बाय. मी काय म्हणते तुम्ही काही एकदम पळताय. काय बोलली? मी तुम्हाला म्हणते की हाड खात नाही ते, तर मी तुम्हाला म्हणते. तू मी काय बोललो तुला? हाडानं दुखती दाड बरोबर आहे का? मग तुम्ही मला आणि काय म्हणे तुला एक पीस तसंच सोडून दिलं. हा मग सोडलंच ना. मग मला ते सांगते हाड खात नाही. हा का? बरं जाऊ द्या, चला आता आपण खाऊ, जेवण करू, चला.
त्या शेवया खाली थंड होत आहे. चला आता शेवया घालू चला. ए मम्मी ऍक्टिंग पाय ऍक्टिंग पाय ऍक्टिंग. झालं चला ओवीची acting. ऐकते मम्मी. लय भारी ऍक्टिंग येऊ. आजीचा कॉल. तुला काय झालं हसी करत ती. तुम्ही केव्हाचं चाललंय तुमचं. आपण मम्मीची ऍक्टिंग करू. पप्पा ऍक्टिंग करा मम्मी. पप्पा ऍक्टिंग करा मला मम्मी. वाटतं तू रडत होती काय पप्पा आईस्क्रीम खाताय तुला दिलं नाही म्हणून. नाही असं नाही. असं नाहीये बघ कसं आहे असं नाही. मला लागलं तुम्ही घेऊन गेला. असं. चला मग आपण घेऊन घेऊ. चला ए काय घेते चला आता आईस्क्रीम खाऊ चला. मम्मी काय घेते बसले आम्ही बाहेर. चलो आता आईस्क्रीम खाऊ आता चलो.